नमस्कार, माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ग्रुप डी चे लेवल 1 चा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, ग्रुप डी मध्ये सगळ्या ज्या पोस्ट होत्या आपण सगळ्या बघितल्या, कट ऑफ बघितले, झोन बघितले, तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे. ठीक आहे, बट आता ह्या फॉर्मला इलिजिबल कोण होतं, पात्र कोण होतं, या फॉर्म साठी सांगितलं गेलं होतं रेल्वे विभागाकडनं की 10वी झालेली असेल आणि आयटीआय झालेलं असेल, तुमची 10वी आयटीआय तुम्ही काही केलेलं असेल तर तुम्ही ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्ही जर 10वी झालेले असाल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 10वी नंतर आयटी केलेलं होतं ग्रुप डी साठी फक्त, तर त्या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये याच्यासाठी काय केली होती, केस केलेली होती. ठीक आहे, तर मग आता कोर्टाने त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन घेतलंय का किंवा ह्या डिसिजन मध्ये काही चेंज झालेला आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डी चा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, तर कोर्टाने आणली स्थगिती. कोर्टाने स्थगिती आणली आहे का, नक्की काय झालेलं आहे आणि 10वी पास वाले बाहेर होणार आहे का, म्हणजे 10वी पास वाल्यांना काय करण्यात येणार आहे, बाहेर काढण्यात येणार आहे की फक्त आयटीआय साठी घेण्यात येणार आहे की भरती रद्द होऊन जाणार आहे, ही भरती पूर्णपणे रद्द होऊन पुन्हा नव्याने काहीतरी सुरुवात होणार आहे का. तर हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचंय. तर बघा, जेव्हा पहिलं रेल्वेचं नोटिफिकेशन आलं होतं, ठीक आहे, डिसेंबर 2024, रेल्वेचं नोटिफिकेशन कधी बघायला भेटलं आपल्याला, या डिसेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे, डिसेंबर 2024 ला, सगळ्यांना लक्षात आहे, डिसेंबर 2024 ला आपल्याला ग्रुप डी चं नोटिफिकेशन बघायला मिळालं. त्या ग्रुप डी चं शॉर्ट नोटीस होती ती. त्या ग्रुप डी च्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं होतं की आम्ही ग्रुप डी साठी वॅकन्सी घेऊन येत आहोत, भरती घेऊन येत आहोत, इतकंच त्याच्यामध्ये मेन्शन होतं. त्यामध्ये त्यांनी असं काही सांगितलेलं नव्हतं की 10th वालेच लागणार आहे किंवा आयटीआय वालेच इथं लागणार आहे. ठीक आहे, आयटीआय ज्यांनी केलेलं आहे तेच लागणार आहे, असं त्यामध्ये काहीच नव्हतं. मग डिसेंबर मध्ये जेव्हा हे क्लिअर झालं की ग्रुप डी ची आता काय येणार आहे, भरती येणार आहे, तर त्यावेळेस असं काही मेन्शन न करता फक्त डिसेंबर 2024 ला काय झालं, एक शॉर्ट नोटीस निघाली. ठीक आहे, मग आता काय झालं, त्यानंतर जेव्हा काही विद्यार्थ्यांनी मागे जेव्हा 2019 ला, ठीक आहे, कधी झाली, 2019 ला जी लास्ट तुमची ग्रुप डी ची एक्झाम झाली होती, लास्ट टाइमची एक्झाम झाली होती, त्या एक्झाम मध्ये रेल्वेने काय सांगितलं होतं बघा, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, इथे त्यावेळेसचा न्यूजपेपर सांगितलेलं आहे की आता याच्या पुढे जी काही भरती केली जाईल ग्रुप डी साठी, ज्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊ ते सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही आयटीआय कंपल्सरी करणार आहोत. म्हणजे याच्यानंतर 2019च्या भरतीनंतर जी पण भरती निघणार आहे ग्रुप डी ची, त्यापासून विद्यार्थी वाट बघत आहेत. म्हणजे त्या भरतीपासून तर आतापर्यंत 2024 पर्यंत, आणि आता हे पेपर तर पुढे जाणारे म्हणजे 2025 ला आलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी वाट बघितलेली आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी याच्यासाठी फक्त आयटीआय केला होता की आम्हाला ग्रुप डी मध्ये फॉर्म भरता यावा, आम्ही ग्रुप डी साठी इलिजिबल व्हावं, म्हणून त्या लोकांनी काय केलं, आयटीआय केला. पण आता जी 2024 ला डिसेंबरला जी नोटीस आली रेल्वेकडनं, शॉर्ट नोटीस आली, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय सांगितलं की आम्ही ग्रुप डी लेवल 1 ची काय करत आहोत, भरती काढत आहोत. मग त्याच्यानंतर जानेवारीमध्ये आपल्याला काय आलं, याचं नोटिफिकेशन आलं. आता जानेवारीमध्ये जे नोटिफिकेशन आलं, ठीक आहे, 2 जानेवारी आपण नोटिफिकेशन बघितलेले आहे, 14-15 ला पण आपण एक नोटिफिकेशन बघितलं होतं. त्या नोटिफिकेशन मध्ये म्हणजे 2025 ला जे नोटिफिकेशन जानेवारी महिन्यामध्ये पब्लिश झालं, त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय टाकलं, एज्युकेशन, की कोण याच्यासाठी इलिजिबल आहे. ठीक आहे, जे नोटिफिकेशन आलं त्यामध्ये त्यांनी काय केलं बघा, त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलं 10वी आणि फक्त 10वी. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल ते विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहे, ते विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहे. ठीक आहे, अशी नोटिफिकेशन त्यांनी काढली. मग आता कोर्टाकडे काही जे विद्यार्थी आहे ज्यांनी आयटीआय केलेला आहे त्यांच्याशी मागणी होती की आम्ही आयटीआय केला फक्त ग्रुप डी साठी, एकतर वॅकन्सी आलेली आहे आपल्या 32,000 प्लस. लास्ट टाइम जेव्हा तुम्ही भरती दिली असेल किंवा तुम्ही जेव्हा वाचलं सुद्धा असेल तर 1 लाखापेक्षा जास्त वॅकन्सीज होत्या. ठीक आहे, आता एकतर एवढ्या वर्षांनी ही एक्झाम होत आहे आणि एक्झाम होत असताना सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केला होता तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय केलेलं आहे, रेल्वे विभागाने 10वी 1 त्याच्यामध्ये टाकली. पण 10वीचे स्टुडंटसाठी पण हे नुकसानच होईल जर ही भरती रद्द झाली तर. ठीक आहे, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी सारख्या चांगल्या लेवलची जॉब मिळू शकते.
तर रेल्वेने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्याची डेट पण फायनल केली गेली आहे, जे की मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ग्रुप जेव्हा ह्या विद्यार्थ्यांनी केस केली होती तेव्हा रेल्वेकडनं उत्तराची अपेक्षा होती. कोर्टाने रेल्वेला उत्तर द्यायला सांगितलं होतं. तर रेल्वेने 21 मार्चला काय सांगितलं होतं कोर्टाला, की आम्हाला वेळ हवा आहे. ठीक आहे. काय 21 मार्चला रेल्वे विभागाकडनं कोर्टाला काय सांगितलं गेलं, की हे सगळं जे घोळ झालेलं आहे याच्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या हातात असतं. जरी 2019ला आम्ही असं नोटिफिकेशन काढलं होतं, की ग्रुप डी ची व्हॅकन्सी घेत असताना आम्हाला ITI वाले मुलं पाहिजे, त्यांनाच आम्ही इलिजिबल करू फॉर्म भरण्यासाठी. बट हे अधिकार आमच्या हातात आहे असं रेल्वे विभागाने कोर्टाला म्हटलेलं आहे, की आम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे याच्यासाठी, की आम्ही व्यवस्थित डिसिजन घेतो. तर आता हे डिसिजन कसं येऊ शकतं? एक तर 10वी वाल्यांना ते काढून टाकतील का, किंवा फक्त ITI वाल्यांना घेतील का? तर हे सगळं जे फायनल डिसिजन आहे, ठीक आहे, काय आहे फायनल, म्हणजे एकदम कोर्टाचं नाही तर रेल्वेकडनं जे फायनल डिसिजन येणार आहे ते येणार आहे 28 मार्चला. कधी येणार आहे? रेल्वेचं जे फायनल डिसिजन येणार आहे ते 28 मार्च रोजी येणार आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की नक्की काय केलेलं आहे. आता बघा, जर त्यांनी 10वी वाल्यांना रद्द केलं तर 10वी वाल्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. जर तुम्ही फॉर्म भरण्याची सुरुवात केली, फॉर्म भरल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, त्यांनी कोचिंग्स लावलेले आहे आणि अभ्यास सुरुवात केल्यानंतर ते काही गावाला गेले, म्हणजे त्यांनी स्थलांतर सुद्धा केलेलं आहे आपल्या अभ्यासासाठी. त्याच्यानंतर त्यांनी फॉर्म भरले आहे, फॉर्म फिल केलेले त्यांची फीज आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर त्यांचं पण ह्याच्यामध्ये भरपूर नुकसान होणार आहे. त्यामुळे रेल्वेने असं करायला पाहिजे की वॅकन्सीज वाढवून दिली पाहिजे आणि काही वॅकन्सीज बघा, घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण रेल्वे विभागामध्ये भरपूर जागा आहे, भरपूर पदे आहे, फक्त ते फिल करत नाहीये एवढंच आहे. भरपूर वॅकन्सी तुमची यायला पाहिजे होती. आता असं होऊ शकतं की तुमच्या वॅकन्सीज वाढू शकतात, कारण 10वीला डायरेक्ट असं ते बाहेरही नाही काढू शकत 10वी वाल्यांना. ठीक आहे. नाहीतर काय होईल की 10वी वाले परत जाऊन काय करतील, कोर्टात केस करतील की आम्ही सुद्धा एवढं सगळं केलं, मग ती नुकसान भरपाई कोण दिला आम्हाला, है ना. आणि ITI वाले तर ऑलरेडी ह्यांच्या नोटिफिकेशनमुळेच काही जणांनी ITI केलेलं आहे. सो दोघंही कोर्ट केस करू शकतातच. त्यामुळे रेल्वेने 15,000 जास्त भरती काढून ITI वाल्यांसाठी 15,000 भरती द्यावी आणि त्याच्यानंतर बाकीचे 32,000 आहे त्यामध्ये सुद्धा ITI ला मुभा द्यावी. हाच त्याचा एक काय निघू शकतो, मधला मार्ग निघू शकतो. सो आपण वाट बघणार आहोत आता 28 मार्चची. तर 28 मार्चला तुम्हाला मिळणार आहे फायनल डिसिजन की नेमकं काय होणार आहे. ठीक आहे. 10वी पास वाल्यांना बाहेर काढणार आहे की भरतीच डायरेक्ट रद्द करून टाकणार आहे, की फक्त ITI वाल्यांना इलिजिबल ठेवणार आहे. तर कोणी कोणी फॉर्म भरलेले आहे आणि कोणाकोणाला हे प्रश्न पडलेले आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. बट असं कोणाचं नुकसान व्हावं असं कोणालाही वाटत नसतं. सो तुमचं नुकसान व्हावं असं आम्हाला पण वाटत नाही, अजिबात वाटत नाहीये. कारण 10वीच्या विद्यार्थ्यांनी पण खूप मेहनत केलेली आहे. एक तर 10वी वरती ही भरती आली, त्यांना इलिजिबल केलं, ही खूप छान आणि म्हणजे मोठी गोष्ट होती, है ना. आणि जे विद्यार्थी ITI नाही करू शकले, 10वी नंतर आपलं पुढचं शिक्षण नाही करू शकले, त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी होती ही. सो त्यांनाही बाहेर नाही करायला पाहिजे असंच सगळ्यांना वाटत आहे. तर बघूया आणि आपण वाट बघूया आता 28 मार्चची. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. पण तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. बघा, कोर्टाचा निर्णय असेल किंवा रेल्वेचा जो निर्णय असेल तो जो काही असेल, पण तुम्ही तुमची तयारी सोडू नका. ठीक आहे. ते जे निर्णय घेताय त्याच्यावरती एक लक्ष तुमचं असूच द्या, पण तुमच्या अभ्यासावर सुद्धा लक्ष असू द्या, कारण असं होणार नाही जर पूर्ण भरती प्रक्रिया कॅन्सल केली तर तुम्हाला नव्याने त्यामध्ये तुम्ही इलिजिबल व्हालच. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमची जी तयारी आहे ती करायला विसरू नका. तुम्ही इलिजिबल होणारच आहात, राहणारच आहात, भले तुम्ही ITI वाले असू द्या किंवा 10वी वाले असू द्या. ठीक आहे. तर कोणाचं इथे नुकसान नाही होणार असं म्हणजे संभावना तर हीच आहे, तरी पण आपण निकालाची वाट बघणार आहोत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी 28 मार्चलाच काय डिसिजन असेल तोही आपण आपल्या या चॅनलवर घेणारच आहोत, तेही मी तुम्हाला सांगेल. तर हेच व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.